महाराष्ट्राच्या कृषी विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या कृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक सध्या सरकारी अनास्थेचे बळी ठरत आहेत। देशात 8व्या वेतन आयोगाची चर्चा सुरू असताना राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांतील आणि माफसूमधील अध्यापकांना अद्याप 7व्या वेतन आयोगाचे पूर्ण लाभ मिळालेले नाहीत। 2016 मध्ये 7वा वेतन आयोग लागू झाला, मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या 50-50% निधी वाटपाच्या वादामुळे 50% थकबाकी गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित आहे। उत्तर प्रदेश, हरियाणा आणि कर्नाटक यांसारख्या राज्यांनी केंद्राशी समन्वय साधून हा प्रश्न केव्हाच निकाली काढलाय, मात्र महाराष्ट्रात राजकीय इच्छाशक्ती अभावी संशोधक आर्थिक विवंचनेत आहेत। विद्यापीठांमध्ये नवीन पदभरती नसल्याने एकाच प्राध्यापकावर शिकवणे, संशोधन करणे आणि शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवणे असा तिप्पट ताण आहे। अनेक निवृत्त प्राध्यापक आपल्या हक्काच्या पैशांअभावी उपचारांसाठी धडपडत आहेत। जर कृषी संशोधकच अशा प्रकारे उपेक्षित राहिले तर राज्याच्या शेती क्षेत्राचे भवितव्य काय असणार, असा गंभीर सवाल आता उपस्थित केला जातोय।